निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही। 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार। अंधारेंचं आव्हान। अंधारेंनी 2 सख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोट दाखवली। फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचं चारित्र्यहनन का केलं गेलं? चाकणकर कुणाला वाचवू पाहतायत? तटकरेंनी चाकणकरांना आवरावं। सुषमा अंधारेंकडून समाचार। फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत। मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचा उल्लेख। तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। फलटण प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवला। दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली। मागील निवडणुकांमध्ये चपटी, कोंबडी, बकरी देऊन निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागणार। अजितदादांचे आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य चर्चेत। पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका। कार्यालयातील लावणीच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया। चूक करू नका, कायदा हातात न घेता काम करा, अजितदादांच्या सूचना। समीर पाटील मानहाण प्रकरणात रवींद्र धंगेकरांना समन्स। 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा धंगेकरांचा आरोप।